राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही मुंबईचे सर्व प्रमुख जे पदाधिकारी आहोत आज आम्ही साहेबांची भेट घेतली। विशेष करून मुंबई शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या गेल्या पाहिजे हे कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे आणि हे म्हणणं आज पवार साहेबांच्या समोर मांडत असताना शिवसेना, काँग्रेस आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्सच्या वेळेस किंवा महाविकास आघाडी असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस जे पक्ष सोबत राहिले हे सर्व पक्ष इंटॅक्ट राहावे आणि या सर्वांच्या एकत्रित होऊन या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला पुढे जायचं आहे असं आमचं म्हणणं जे आहे हे पवार साहेबांकडे आम्ही मांडलेलं आहे। वर्षा गायकवाड या म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची युती आघाडी जी आहे ती नॅचरल आघाडी आहे, त्यामुळे आम्ही प्रस्ताव दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडी करण्याचा, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का आजच्या बैठकीमध्ये? नाही, आता हे काँग्रेसचं जे म्हणणं आहे हेच आता गेल्या असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये आम्ही एकत्र होतो। आता या निवडणुकांमध्ये वेगळं होण्याचं मला नाही वाटत असं काही कारण असू शकतं, पण त्याचबरोबर प्रत्येक पक्षाचा जो महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाचा जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे हे सर्व एकत्रितपणे ह्या दोन निवडणुका लढल्या असल्या कारणास्तव येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील एकत्रित लढले पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नेत्यांनी पुढे जायला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे। आज ज्या पद्धतीने भाजप दबावतंत्र वापरत आहे, लोकांना आपल्याकडे खेचण्याच्यासाठी त्या ठिकाणी विविध आमिष दिले जात आहेत किंवा निधी दिला जातो आहे किंवा पैशाचा त्या ठिकाणी वापर केला जातो, तर या सर्व गोष्टी ज्या आहे या मुंबई शहराच्या जडणघडणमध्ये ह्या गोष्टी होणं अपेक्षित नाही आणि त्यासाठीच आज आम्ही सेक्युलर विचाराची लोकं जी आहोत की ज्यांनी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून या देशामध्ये ज्या निवडणुका खासदारकीच्या झाल्या त्यामध्ये विशेष करून या राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक स्ट्राईक रेट राहिलेला आहे आणि त्याचबरोबर असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये हे होऊ शकलं नाही, कारण त्याच्या अगोदर ज्या पद्धतीने योजनांचा पाऊस किंवा लोकांना आमिष दाखवण्यात आले आणि त्या सर्वांच्या माध्यमातून असेंब्लीच्या इलेक्शन्समध्ये आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं। पण त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीने एका विचाराने लढणं आमच्या सर्वांचा विचार आहे। बरोबर आहे, परंतु आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे की तुमच्या पक्षापुढे 2-3 ऑप्शन्स आहेत। म्हणजे काँग्रेस एक स्वतंत्र तुम्हाला म्हणताय की आमच्याबरोबर लढा, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांनी सुद्धा साहेबांकडे प्रस्ताव दिलेला आहे आणि चर्चा अशी सुद्धा आहे की उद्या जर राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला एकटं लढण्याची वेळ आली त्यांच्यावर तर ते सुद्धा तुम्हाला प्रस्ताव देणार आहे, तर नेमकं कुणाबरोबर जायचं याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली आहे का? काँग्रेससाठी अजूनही साहेब म्हणजे प्रयत्नशील आहे, हे जरी खरं असलं तरीही सेपरेट जाण्याची वेळ आली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कोणाबरोबर जाईल? हे बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत हे सर्व म्हणजे कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे। हे यासाठी मी म्हणते की प्रत्येक वॉर्डामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आज निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे, आज त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे लोक आम्ही एकत्रित झालेलो आहोत आणि म्हणून ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती आपण नाकारू शकत नाही। आज ग्राउंडवरती महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी हे कार्यकर्त्यांच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून नेत्यांनी देखील ह्या गोष्टीला मान्य करायला पाहिजे। पवारसाहेबांच्या समोर हाच विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला। पवारसाहेब म्हणाले की याच्यावर मी सकारात्मक सगळ्या गोष्टी कशा करून घेता येईल त्याच्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील आहे आणि आम्हाला खात्री आहे यश आम्हाला मिळेल। साधारणतः परवाच्या दिवशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये किती लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि महाविकास आघाडीमध्ये जर तुम्ही लढलात तर किती जागा या तुमच्या वतीनं मागितल्या जाणार? गेल्या 2 दिवसापूर्वी जी मुंबई शहरामध्ये आमची इच्छुक उमेदवारांची जी बैठक झाली त्यामध्ये प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून ती बैठक घेण्यात आली आणि मुंबई शहरामध्ये जवळजवळ 225 आमचे सहकारी पदाधिकारी जे आहेत त्यांनी या इच्छुक असण्याची त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं की आम्ही ज्या ठिकाणी आम्ही प्रभावीपणे लढू शकू, म्हणजे 2017मध्ये झालेल्या निवडणुका त्याचा टेन्युअर 2022मध्ये संपला आणि 2022 पासून 2025पर्यंत या मुंबई शहराला नगरसेवक नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या वॉर्डामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आज लोकांशी कनेक्ट होऊन
त्या ठिकाणी लोकांच्याच एक उमेदवार म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून होण्याच्यासाठी जे काही कामं केलेले त्या माध्यमातून जवळजवळ एक 50-60 आमचे जे लोक आहेत ते त्या क्षमतेचे आज तयार झालेले आहेत आणि आम्हाला अपेक्षित आहे की ती सीट आम्हाला मिळायला पाहिजे. परंतु जेन्युअनली ठाकरेंबरोबर गेलात किंवा महाविकास आघाडी म्हणून तुम्ही इंटॅक्ट राहिलात तर तुमचा किती जागांवरती दावा असेल? तुम्ही 50-60 म्हणतात, परंतु सर्व पक्ष एकत्रित निवडणुका लढवतील त्यावेळेस मात्र किती जागा तुम्ही घेणार आहात? बघा, ह्या चर्चा निश्चितपणे त्या ठिकाणी जे अलायन्स पक्ष राहणार त्यांच्यात होणार, मेरिट्स त्या ठिकाणी पाहिले जाणार. काही ठिकाणी एकमेकांच्या विचारांनी कदाचित त्या सीट्स कोणाला सोडावे लागतील किंवा कोणाला त्या सीट्स मिळणार आहेत आणि म्हणून हा विषय जो आहे हा सामोपचाराने 3 पक्षांचे नेते हे किंवा अनेक इतर आपले जे सोबत असणारे जे पक्ष आहेत ह्या सर्व नेत्यांनी एकत्रित बसून घेण्याचा हा निर्णय आहे. मला वाटतं उद्यापर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित सोबत आहे. आली नाही तर ठाकरेंबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहात का? नाही, काँग्रेस सोबत येईल असं मला तरी वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.